नमस्ते मित्रांनो, आपण ऐकत आहोत मराठी कथा गावठी भाग 35। रत्नाक्का सकाळपासून 2 फेऱ्या घालून आप्पाचा दूम काढून गेली होती। आप्पा आता कुठंच जाणार नव्हता, त्यामुळे ती शिरप्याला घेऊनच आली होती। येताना गल्लीतनं आज थंड थंडच आली होती। अंतरानं एखाद दुसरा थेंब पावसाचा पडत होता। शिरपानं केसावर पडलेलं 4-5 थेंब विजारीच्या खिशातल्या रुमालानं पुसलं। तसाच रुमाल बोळा केल्यागत खिशात कोंबला। रत्नाक्कानं त्याला जागा बघून बसवला। बसल्यावर तो म्हणला, "सोड, मला गावतीये की जागा." "होय र, पर मी दावली, बस." तीही रागानंच बोलली. "म्हातारे, का लवकर आणलंयसा?" आप्पानं विचारलं. "माझी सून, तुमच्या गावच्या राजाची लेक, नांदायची नाही म्हणतीया. महिनाभर जाऊन आईच्या तापरलीया. तिची आई म्हणणारी आबाळाला हात लावून बुलतीया. ती पुढारीण झालीया नव्हं." रत्नाक्का बोलली नि शिरप्यानं चालू केलं. "आणि मला मारकरी घालणार हाय म्हणतीया. तिचं टगे कोण हायत तेचं बघायचं हायत मला आता. उगच गावचे म्होरके म्हणून तुमच्यानं मिटतंय का बघा, नाहीतर जातो पोलिसात नि तिच्या टग्यासनी धावतोच, मग देतोच तक्रार. माझ्या आंधळ्या पोराला आणि मला त्रास देत्यात म्हणून. निघू द्यात साऱ्यांचीच साल्टं. भाड्यासनी खाया गावतंय म्हणून मुळासकट खायला निघाले ती. भाड्यांच्या बायका तरी कशा घरातनी घेते त्या कुणास ठावं." रत्नाक्का बोलत होती. शिरपा तिच्या प्रत्येक शब्दाला वाक्याला काठी आपटीत होता. "भाडे आमच्या घराचा मांडव करून आपण सावली गावते का बघायला निघाले ती. भाड्यासनी पदरच्या बायका ऐकना त्या. त्याचं जळना का तिकडं फुडारीण होतीया. पर ह्या बोडकीला कळत नाही वय, महिनाभर पोरगी घरात घेऊन बसलीया. वर्षात पोरगी नांदून दमली होय." या महिन्यात शिरपा 2 वेळा शिरमाच्या घरात आला होता, पण शिरमानं त्याला हाकलून लावला होता. "तुझ्या आईला माझं घर दिसतंय. मी काय मरायच्या आधीच मसणवट्यात जाऊन बसू होय. परत तू येऊ नगस, नाहीतर तुला पोरं बोलवून तंगडून लावीन." त्याचा शिरपाला राग आला होता. "हे बघ, शिरमाला बोलावून घेऊया, काय म्हणतीया ते बघूया." आप्पा म्हणाला. "हं, ती येतीया. घ्या, तिचं पुढारी माफ आहेत तिला सांगायला. तुमचं ऐकायला ती रिकामी नाही. तिला तेच लागते ती." रत्नाक्कानं आप्पाचा बेत मोडल्यागत केलं, पण आप्पानं तरीही तिला निरोप दिला. ती पांडूचंच ऐकणार. चेअरमन झाल्यापासून तिचं बसणं उठणं बाळूच्यातही वाढलंय. घरावर किती जणांचा डोळा. आपण सरपंच, आपल्याला बाकीचं काय करायचं म्हणून विचार केला. रत्नाक्काची कॅसेट चालूच होती. तिला सरळपणानं इचारा, "तुझ्या जावई खरं माझ्या बी तो पोरगा हाय. त्याच्याजवळ मी राहायची नाही तर कुणाजवळ वळचण बघू. मग काय, ह्याच्या जीवाचं जगावं रिकामं फुडारपण करीत, कासुटा ढिल्ला करून." ती एकटीच बोलत होती. ती वाड्यात नेहमीसारखं अजून कोण नव्हतं. बाहेर उगच बुरंगाट गळत होतं, रोग पडल्यागत, सारं गच्च भरल्यागत. मोठ्यानं गळून रिकामं व्हायला वारं थंड होतं. आभाळ अवघडून गेल्यासारखं झालतं. शिरमा निरोप गेल्या गेल्याच लगोलग आली. तिला बघून रत्नाक्का मुरका मारून बसली. तिला तिच्याकडं बघून राग आला. ती उभीच होती. आप्पानं तिला बसायला सांगितलं, तशी ती सप्पई बसली. रत्नाक्काचं गुडघं मानत आलं होतं, काठ्या उभ्या केल्यागत.
तिला वाटायला लागलं, ही चांगलीच रुळली या गड्यातनी बसायला. रांडला काडीची लाज नाही. देवाऱ्यामोहर बसल्यागत बापय माणसामोहर बसली या. डोसक्याव पदर घेऊन गर्तीचा आवांतिया. पुढारीन झाल्यापासनं काळी टिकली लावतीया. नवऱ्यामागं कसं राहावं बाईनं, जरा तरी सोबलं असं लाज नसल्यागत. आप्पानं शिरमाला विचारलं, शिरमा का पोरीला का घराकडं आणलीयास? मी आणलीया? या माणसांनी न्हाव्यानं काढल्यात. ती माझी अवलाद नाही. होय, आम्ही न्हाव्याचं हाय. मग तू कुलवाड्याची, तर आमच्यात का पोरगी दिलीस? का तुला बी लागला होता न्हाव्याचा? रत्ना का खवाळली तशी शिरमा काही भडकली. तुझ्यात चाल असल 17 जणांसंग जायची, आमच्यात नाही. समजलं आता कुणाची चाल आहे 17 जणांसंग जायची. घरात रोज योग नवा येतोय, तुला कशाला कोण काय म्हणील? अगं, लाज तरी कुठं ठेवलीस? गावात पाहुणा जोडून बसल्यास वाईस तरी गर्दीनं राहा. रत्ना का म्हणाली, मी माझ्या घरात रोज योग नवा नाही तर जुना घेईल. तुला काय करायचं ग? एक सून जवळ राहीना, तुझं तोंड कोण बघील? होय, तुझ्यागत माझं तोंड कुठं हाय? रगत पिती भरली या. तुझ्यागत मला कसा रोज योग साधल? आप्पाचं कोणच ऐकून घेईना. विषय नेमका काय आहे तोच कळना. तसा शिरपा बोलला, 10 नाही तर 100 ठेव जा. आमासनी शिव्या द्याचं काम नाही. तू मला ढकलून लावलास, त्याच दिवशी तुला सांगितलंय, कमी जास्त बोललीस तर हिथं तिथं थांबणार नाही. मग का थांबलायस? जा की. अजून तुला पोलीस गावलं नाही ती वय? करजवर गेल्यात सारच. आईचं ऐकून बायको सोडून बस, शिरमा म्हणाली. आप्पाला साऱ्यांना मिटवायचंच असं चिन्ह दिसना. तो म्हणाला, हे बघा, तुम्ही मिटवाय म्हणून आलाय का भांडण करायला आलाय इथं, तेवढं मला सांगा. कुणाला वाढवायचं आहे? ह्यासनी अजून काही सांगितलं नसल. साऱ्यांची आबरू काढणारी ही म्हातारी केस पिकली नव्ह. काय गावभर बोंबलतीया ठाव आहे तुम्हासनी. आणि ह्यो मला तुरुंगात टाकायची धमकी देतोय. कोण कुणाला टाकतंय ते बघितच बसा. शिरमा असं काय बोलली. आप्पा बुचकोळ्यातच पडल्यागत झाला. मी तरी काय झालंय कळल्याशिवाय कसं सांगणार? त्यासनीच विचारा. साऱ्या गावात सांगा येतं या, इथं लाज वाटतं या, शिरमा म्हणाली. होय र शिरपा, काय खरं कारण सांगा, आप्पा म्हणाला. खरं काय तिलाच माहिती. ती एवढं बोलतीया, मग का लाज वाटतीया? सांग की हे बी, शिरपा म्हणाला. मला लाज वाटतीया? तू आणि तुझ्या आईनं पाक गावभर केली साकी कारण नसताना. त्यात तुमची तरी राहिली म्हणा की, शिरमा म्हणाली. कशानं आमची जातीया? भन गेली तरच नाकाचा शेंडा गेला. बायको गेली पाठीवरचा धोंडा गेला. ही नाही दुसरी, तूच बस तिला सांभाळीत. माझा काही संबंधच नाही त्याच्यात. तर मी घेऊ अंगावर, शिरपा म्हणाला. आप्पाला त्यांचा रागच आला. सारीच तिड्यात बोलायला लागल्यात. शिरप्या, हे काय चाललंय? देवरसपणाची भाषा सोडून जरा सरळ बोला की. का उगत सकाळ सकाळ त्या पावसाच्या बुरुंगाटागत लावलंयसा? बुरुंगाट लावाय आमासनी काय नाही. स्वतःची बायको गर्वार राहिल्यावर माझं नवं म्हणणारा नवरा असेल का कुठं? शिरमानं
एकदम आभाळच फोडल्यागत केलं. म्हणणार की माझं नव्हं ते माझं का म्हणू. अंगाला वरीस झालं तिनं हात लावून घेतलेला नाही. साऱ्या जगाचं देवरस पण बघतोय. मला माझं कळना. आणि वरसा ते हायच किच्ची माझ्याकडं. जरा काय झालं की तुझ्याकडंच. शिरपा बोलला. आप्पाच्या डोक्यात ईज कडाडल्यागत झालं. सारं कसं बधीर झालं. कोणाला आता ह्यात काय सांगावं तेच कळना. शिरपा म्हणतोय ते खरंच असल. ती पोरगी वेडसर. शिरमानं घरात सोसायटीला जागा दिल्यापासून गावातली पोरं तिथं. पोरगीच्या वेडसरपणाचा फायदा तरी कुणी घेतला नसेल कशावरनं. नाव तरी कुणाचं घ्यायचं. ती पोरगी सांगील. सांगून आता त्याचा काय फायदा व्हायचा. आणि सांगून जो कोण असल तो कबूल होईल. आणि कबूल झाला तर हिला करून घेईल. असंख्य प्रश्नांनी आप्पाचा मेंदू गच्च ढगागत झाला. त्याची जराही हालचाल होत नसल्यागत सारंच गच्च झालं. सारीच गप्प होती. आप्पा बोलायचं म्हणून बोलायला लागला. त्याच्या तोंडातून काय शब्द बाहेर पडायचं लक्षातच येईना. हे बघा, आबरूचा पंचनामा गावात नको. विचार करा. गावात लय थोडी चवीनच विषय खाणारी असत्यात. ह्यात काय बोलायचं तेच कळना. विचार कुणी करायचा. शिरमा नरम पडल्यागत. त्यांनीच करायचा. आणि साऱ्या गावात ह्या सासू म्हणणारणीनं आधीच केलं या. सोडचिठ्ठी देणार आहे ती. म्हणून ती उजडाय आली या तुमच्याकडं. जिथं जाईल तिथं घाण केली तिनंच काढायचं. देणारच आहे सोड. तुझ्यागत तुझी बी पोरगी. काय माझ्या आंधळ्या पोराला अन्नाला लावायची हाय ते दिसतंय की. रत्नाक्का म्हणाली. आंधळ्याला सारं जगच आंधळं दिसतंय. आता गप्प बस. उगच ह्यो माणूस हाय म्हणून, नाहीतर तुला उघडीच केली असती. आणि ती येळ येणारच हाय. शिरमा चौताळली. कर कर तुला तरी काय झाकून ठेवायची हाय व्ही. हे बघा, सरळ काय असल ते जळमाट बाहेर काढा एकदा. आता त्याशिवाय मी काय बोलतच नाही. आप्पा म्हणाला. ह्यांचं जळमाट संपायचं नाही. पोटं भरत्यात ह्यांची. शिरमा म्हणाली. तुझ्या पोटात कमी हाय. आमचं संपलंय. सरपंच बघा मिटतंय का, नाहीतर माझा मी मार्ग बघतो. शिरपा म्हणाला. अरे हे मिटवायसारखं हाय का. तूच त्या पोरीवर अदावत घेतोयास. तुझी बायको, त्यात तुझी काय इज्जत हाय का नाही. तूच मिटवायचंस. आम्ही काय बोलायचं सांग बघू. आप्पाला सगळं ऐकून दम लागल्यागत झालं होतं. मग काय तुमचं मत. दुसऱ्यांचं माझं म्हणू. तुम्हाला तरी सोपतंय का. सरपंच काय बोलताय. शिरपा उठून बोलायला लागला. त्यासनी सारं सोपतंय. त्यांचं मत आम्ही दुसऱ्याचं बी वाढवावं. रत्नाक्का बोलली आणि उठली. तिचा आप्पाला राग आला. म्हातारे मग काय सोडचिठ्ठी देतीस. दे आणि खेळ पोडगीचा दावा. उगचच मगापासून बघतोय. म्हातारी झालीस नवं. तू आम्हाला काहीतरी सांगशील का असलं सांगतीस. त्यात तुझ्या घराची थोडी तरी जाणार का राहणार. नांदवीत असला तर ह्यो भाड्या नांदवू दे. माझं काय. मी कुठं बी पोट भरील. ज्या दिवशी जमायचं नाही त्या दिवशी टाचा घासून मरल. खरं असलं पाप माझ्यानं तरी जमायचं नाही. आणि मग विचारा तिच्या नवऱ्याला. रत्नाक्का शिरपावरच आदळली. बोला सरपंच आता. शिरपा म्हणाला. काय बोलायचं.
काय बोलायचं र? नांदवा जावा गपवानी. उगच गावाला तमाशा दाखवू नका. आप्पाचा राग चढत निघाला. शिरमा घाईवर घातल्यागतच बोलायला लागली. तमाशा? महिना झाला उद्याच्या आमुषाला. नुसतं गावभर किटाळ उठवलंय. जी बाई जाईल ह्यांच्या घराला ती मला सांगीत आलीच अशानं असं म्हणून. ह्यो जावई म्हणतोय हात लावलेला नाही, देवरस पण बघतोय. जरा खरं बोल. आईचा डोळा चुकवून कितीदा येतोयास? तुला दिवस रात कळत नाही. बोलू नये ते बोलायला लावतोस. वरीस झालं लगीन होऊन, त्या आधीपासनं येतोयास आणि आता म्हणतोयस होय असं? तुला काय वाटतंय का जीवायला? रत्नाक्काला हे चांगलंच लागलं. म्हणजे मीच दोड सारेसनी. ह्यो भाड्या बी तुला सामील हाय. तो लहानगा भाड्या बी तसाच आणि ह्यो असा. ह्याला काय मी काढलाय व्ही? भाड्याला दिसत नाही म्हणतोय. नि सासूचं घर तेवढं कसं दिसतंय आई बिगार? माझं नाक खाली व्हायचं नाही, ह्यांचंच होईल असं म्हणून ती बाहेर पडली. तसा आप्पा उठला. तिला मागं बोलिवली. काय करायचं आहे मी? मला अंधारात ठेवून भाडे सासूसारखं वागत्यात आणि मग माझ्याजवळ का रडत्यात? आता काय दातखिळी बसली वय ह्याची? रत्नाक्का दोघा पोरांना उद्देशून बोलत होती. आप्पा तिला समजावून सांगायचं म्हणून बोलला. हे बघ म्हातारे, उद्या शिरमाक्का तू आणि शिरपा जावा डॉक्टरकडं. कुणाचं हाय ते लगेच डॉक्टर सांगतोय. जर काय वेगळं दिसलं तर बघू, नाहीतर पोलिसात हेच होणार. मग मात्र तुम्हाला महागात पडणार. बसा जावा हेलपाट मारीत. लय पैसा झाला असला तर. त्यावर शिरपा लगेच म्हणाला. त्याच्या लक्षात आलं. कशाला उगच ते आणि? शिरमाला आप्पाचा तोडगा चांगला पटला आणि शिरपाच्या 2 शब्दावरच तिला तो चांगला 100 नंबरी वाटला. किती केलं तरी ती पोटची पोर. उद्या आपल्या माघारी तिचं कोण बघणार? एकमेकाला कसला का असना मोडका आधार तो पाहिजेच. त्यात जावयाचा काहीच दोष नाही. आपल्या येणीच्याच डोसक्यात कीड वळवळतीया. इथं येऊच वाटत नव्हतं. काय सांगायचं? आणि किती केलं तरी आप्पाच्या विरोधात आपण. रत्नाक्का कायम इथलीच वाड्यात शेतात. तिचं मत आपल्याच बाजूनं आप्पाला बोलल. पर तसं काय आप्पा बोललाच नाही. तवाच ती फणकाऱ्यानं उठली. आप्पा शिरपाला समजावून सांगायला लागला. तू तुझ्या जन्माचं मात्र करून घेऊ नकोस. आईचं बरोबर ते बरोबर म्हण. पण असलं अरे काय पाहिजे ते मागून घ्यायचं. का नको त्या गोष्टीनं साऱ्यांच्या मानाखाली घालायला लावतोयास? तुला माहीत नसल पण आता बायकांच्या बाजूचा जास्त विचार करते ती. गेलं दिवस ते 4-4 बायका करायचं. हिथं एक मिळायची मारामार झाली मर्दा. माणसं पोरगा म्हणत्यात, पोरगी कुणालाच नको झाली या. उद्या पोरासनी पोरी कुठल्या मिळायच्या? पहिल्यागत द्याज देऊन पोरी करून आणायला लागणार. तू आपला शहाणा असलास तर गप्प जा. होय, तुमच्याच सोसायटीचा चेअरमन 5 पोरीवर पोरगा झाला. 3 कट केल्या त्यानं. कायदा आहे कागदावर. डॉक्टरनी माणसं सामील असल्यावर काय सरकार करायचं? तिची बायको सारखी माझ्याकडं याची देवरस पण बघायला. शिरमानं जवळचंच उदाहरण सांगितलं. आप्पालाही त्याचा पत्ता नव्हता. केरबाडोंबानं असं केल्यालं. पर ह्या आमच्या आईचं काय करायचं? शिरपा म्हणाला. काय करायचं? तिला माझं घर पाहिजे. निम्मी काय माळावर जाऊन आतापासनं राहू वय?
शिरमा उठली. जाता जाता म्हणाली, ती जिती हाय तवर घर कुणालाच मिळायचं नाही. माप नाचचिला तुम्ही. धन्यवाद. अशाच नवीन नवीन कथा रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.